दारोडा म्हणलोय का? जर मी स्वतःला दारोडा म्हणलो तर माझी दारू थांबायला मदत होती. मग मी सुरुवातीला दारोडा होतो का? आता मी ज्यावेळेस सुरुवातीला दारू पिली, आमच्या इथे एक लग्न होतं बोरगावला. लग्नाला गेलो. लग्नाला गेल्यानंतर मी अर्धी बियर, ती पण पाणी टाकून पिली. अर्धी बियर पाणी टाकून पिली आणि पाणी टाकून पिलो तरी मला त्याची नशा चांगली झाली होती. मला जरा वेगळं वाटत होतं, हवेत गेल्यासारखं वाटत होतं. त्या साऊंडच्या पुढं मी नाचत होतो. हे सगळं मला तेवढ्या बियरनं माझ्यावर बराच परिणाम करून गेली होती. त्यानंतर बरेच दिवस मी दारू पिली नाही. मग एक दिवशी असंच मनात आलं, एक टीन घेतली. आपल्या वेळापूरच्या नागठाणा ढाबा आहे का, तिथे एक बियर घेतली टीन, एक हाफ बिर्याणी घेतली, खाल्ली आणि पंढरपूरला गेलो. येईपर्यंत माझं सगळं संपून गेलं. पण ती आनंद जी होता ना, मला जी जायचा यायचा, ती बरा वाटत होता. म्हणजे मला बरं वाटत होता. मग मला बरं वाटत होतं त्यावेळेस मी दारोडा होतो का? नव्हतो. मी कधीतरी प्यायचो, महिन्यात नाही एकदा, 2 महिन्यात नाही एकदा. आणि कुणाला कळतही नव्हतं, म्हणजे कुणाला माहितीही नव्हतं की बाबा हे दारू पितोय. मग ते हळूहळू माझी 2 महिन्याची ती महिन्यावर आली, महिन्याची ती 15 दिवसावर आली, 15 दिवसाची ती आठवड्यावर आली आणि आठवड्याची ती रोजची कधी झाली ती मला कळलंच नाही. मग ती बिअरवरनं मी क्वार्टरवर आलो. मग 1 क्वार्टर, 1.5 क्वार्टर, 2 क्वार्टर समजणं झालं किती प्यावी. सकाळची ते संध्याकाळच्या 1.5-2 व्हायला लागल्या. मग सकाळी हँगओव्हर, मग सकाळी चालू झाली. मग सकाळी पण पिल, संध्याकाळी पण पिल. हळूहळू दिवसभरच कार्यक्रम चालू झाला. दिवसभर का होत होतं काय माहीत नव्हतं. पण ह्या वेळेत मला काय वाटत होतं, मी कमवतोय, मी काय कोणाच्या पैशाची पितोय का? माझं सगळं चांगलं आहे. आणि होतं पण. माझ्याकडे 500 कोंबड्यांची पोल्ट्री होती, देशी कोंबड्यांची. माझ्याकडं आपल्या जिल्हा परिषद शाळेचं भाताचं कॉन्ट्रॅक्ट होतं. माझ्याकडं 4 व्हीलर गाडी होती. वडिलांची चांगल्या ठिकाणी कामं चालू होती. बरं, सगळी आर्थिक परिस्थिती लय, मी काय असा तालेवर नव्हतो, पण बरं होतं. कमी कुठल्या गोष्टीची नव्हती. पण मला असं वाटत होतं मी कमवतोय, मी खातोय पितोय निवांत. पण ती दारू जशी वाढत चालली होती तसं माझ्या हातातनं एक काम निष्ठत चाललं होतं. गाडीचे हप्ते तटत चालले होते. त्या पोल्ट्रीकडे लक्ष नव्हतं. घरी लक्ष व्यवस्थित देत नव्हतो. आमच्या इकडे लिलाव बिशा बऱ्याच चालते, त्या बिशांमध्ये मी होतो. महिन्याला मला 17-18 हजार रुपये बिशीच भरायला लागायची. माझ्या बिशा तटत चालल्या होत्या. हळूहळू मित्र घरी यायच्या ऐवजी चौकात गाठून ही असं मला बोलायला लागली होती. माझी वाट बघत बसायला लागली, तो कधी येतोय. आणि आल्यावर मला बोलायला लागली, पैसे भर, फोन करायला लागली, ताप द्यायला लागली. पण हे सगळं सगळ्यांना दिसत होतं की मी दारुडा व्हायला झालो या, सगळ्यांना दिसत होतं. पण मी मान्य करत होतो का? आपण जे 20 प्रश्न वाचले, मी हळूहळू लोकांपासून लांब पळण्यासाठी दारू पित होतो. मला झोप लागण्यासाठी दारू पित होतो. प्रश्न काय सांगतो तेच सांगतोय ना. 20 प्रश्नात काय सांगते तर तेच. मला जे परिणाम होत होते, मला जे वाटत होतं, मला लोकांमध्ये मिसळता येत नाही म्हणून मी दारू पित होतो. का तर लोकांमध्ये गेले की लोक चिडचिड करतात, मी दारू प्यायचो. हळूहळू मी बारमधनं वाईन शॉपकडे आलो. वाईन शॉपमधनं क्वार्टर घ्यायला लागलो. बाहेर कुठंतरी उभा राहून बाटलीत पाणी भरून प्यायला लागलो. ते झालं, ते काय काळ चाललं. त्यानंतर मी देशीच्या गुत्त्यात आलो. देशीच्या गुत्त्यात येऊन बसून प्यायला लागलो.
मला बरं वाटायला लागलं. कारण सकाळी लवकर उघडणारा गुत्ता म्हणजे देशीचा. मी देशीच्या गुत्त्यात येऊन प्यायला लागलो, देशी प्यायला लागलो. हळूहळू मला ती 1 क्वार्टर पण कमी पडायला लागली. मला 1.5-2 लागायला लागले. देशीच्या मी 4-4 क्वार्टर प्यायला लागलो दिवसात. त्या पण कमीच वाटायला लागल्या. पेलं की तासाभरात उतरायची की परत हायच गुत्त्यावर, पेलं की तासाभरात उतरायची की हायच गुत्त्यावर. पैसेच पुरवना. मग तर लोकांनी मला बेवडाच म्हणायला लागले. लोक अगोदर तर म्हणतच होती ही पार बिघडलंय, पण आता मला बेवडा म्हणायला लागली. मग बेवडा म्हणायला लागली तरी मी म्हणायचो तुमच्या बापाची पितोय का, तुम्ही घरनं आणून देताय का. उत्तरं लय वेगवेगळी असायची. घरच्यांना कळलं आपलं पोरगं बेवडं झालंय. घरच्यांना कळल्यानंतर घरच्यांनी औषध उपचार चालू केला. घरच्यांनी माझ्यावर उपचार चालू केला. मग मला दवाखान्यात नेलं, डॉक्टरच्या गोळ्या चालू केल्या, मला देवधर्म केलं, बकरं केलं, देवीला कोंबडं केलं, अंगारा धुपारा दोरे गंडे सगळं झालं. प्रयत्न कोण करत होतं? मी करत होतो का? प्रयत्न घरचे करत होते. का तर मला मान्यच नव्हतं की मी दारोडा आहे आणि माझ्यामुळं लय नुकसान झालंय. माझं नुकसान झालंय हेही मला कळत नव्हतं, दिसत नव्हतं. मी म्हणा ह्यांना काय कळतं, ही बळच काही करते ती. माझी मी राव कमवतोय, खातोय, पितोय, सगळीच पितेत की, मी पिलं म्हणून काय होतंय. पण सगळी कधी पेते ती, कुठं पेते ती, किती पेते ती, ह्याचं लिमिट होतं. मला असं काहीच राहिलं नव्हतं. मी सगळं बदलून टाकलं होतं. जी महिन्यातनं एकदा पेत होतो ना त्याला घरच्यांचा त्रास नव्हता, घरच्यांना त्याचा त्रास नव्हता काय. पण आत्ता जी पेत होतो ना देशीच्या गुत्त्यात बसून, हातभटीच्या गुत्त्यावर बसून, पैसे नसले की मामा 10 रुपये दे, कुम्या 10 रुपये दे, हे आमक्यात 10 रुपये दे, ह्याचा त्रास होता. माझी तर गेलीच होती, पण माझ्यामुळं घरच्यांची गेली होती. आणि मला वाटत होतं मी कोणाकडनं पैसे मागून पेत नाही. 10 रुपये काय मागितलं आणि 100 रुपये काय मागितलं आणि 1000 रुपये काय मागितलं. जी पैसे आपण परतच देत नाही, जी पैसे आपण घेतलेलं परतच देत नाही, त्याला सभ्य भाषेत भीक म्हणतात. काय म्हणतात? भीक. मग मित्राकडनं घे, नाहीतर कुणाकडनंही घे. दारूसाठी घेतल्यात, मागून घेतल्यात आणि ते परतच दिलं नाही, त्याला भीक म्हणतात. पण ही कळतच नव्हतं ना मी भिकारी झालोया. मी म्हणायचो मी लय भारी आहे, मी लय भारी आहे. म्हणून मी प्रत्येक वेळी काय सांगतोय की मला जगानं दारुडा ठरवलं, घरच्यांनी ठरवलं, नातेवाईकांनी ठरवलं, पण मी मान्यच नाही केलं. उपचार घरचे करत होते, पण मी करून घेत होतो का? नाही. माझी दारू थांबवण्यासाठी घरचे प्रयत्न करत होते, मी प्रयत्न करत नव्हतो. मग हळूहळू दारू वाढत गेली, दारू पेत राहिलो, घरच्यांनी घर सोडून दिलं. उपाशी 8 महिने एकाच घरात, बरीच वाईट परिस्थिती. घरात झोपायचो, सगळा राडा, इकडं सोप्यावर खाली पाणी सांडलेलं, झाडलेलं नाही. जेवणाचं एक मित्र आणून द्यायचा, आजी आणून द्यायची. घरातलं काहीतरी विकायचो, दारू प्यायचो, घरातलं काहीतरी विक, दारू पी. घरात झोपायचो, 2-2 दिवस उठायला नाही यायचं.
संडास नाही व्हायची, म्हाताऱ्या माणसासारखी अवस्था, असा चालायचो. बघितलं तर चेहरा काळा, सगळीकडनं फाटकी अवस्था. कुणी जवळ येत नव्हतं, कुणी बोलत नव्हतं, कुणी जेवला का म्हणून विचारत नव्हतं, कुणी तंबाखू देत नव्हतं. ही सगळी परिस्थिती माझी पहिली अशी होती का? तर नव्हती. चांगला 4 व्हीलरमधनं फिरत होतो, मस्त कपडे होते, मोबाईल नवीन आला रिलायन्सचा विदाऊट सिमचा, तेव्हा पहिला मोबाईल माझ्याकडे होता. सगळं माझ्याकडे होतं की. पण मला दारूनं कुठं आणलं होतं? माझ्या बरोबर कुणी बोलत नव्हतं. आणि ज्यावेळेस मी दारू पित नव्हतो ना, त्यावेळेस माझीच आत्या म्हणायची, बघा पांडवाची पोरं किती चांगली आहे ती. पांडवाला मदत आता करायला लागली, पोराने गाड्या घेतल्या, कशी चांगली राहते ती. आणि तीच आत्या मला म्हणली, माझ्या दारात येऊ नको, तुझ्यामुळं माझी पोरं दारू पेतेली. मला दारूनं एवढ्या खाली आणलं होतं. तरीही मला कळत नव्हतं की मी काय एवढ्या खाली आलो या, हे कशामुळं घडतंय, का झालं, काय झालंय नव्हतं कळत. मी दोष कुणाला देत होतो? घरच्यांना. घरची भंगार आहे ती, घरची मला मदत करत नाही ती. घरच्यांना दिसतंय मी अडचणीत आहे, मला मदत करत नाही ती. घरची मला ज्या कारणासाठी मदत करायची होती त्या कारणासाठी 100% मदतच करत होती, पण मला ती मदत घ्यायची नव्हती. मला मदत पैशाची पाहिजे होती, दारू प्यायसाठी मला पैसे पाहिजे होतं, ते मला घरच्यांनी द्यायला पाहिजे होतं. आणि ते देत नव्हते म्हणून घरचे भंगार होते. आणि घरची मला मदत कुठली करत होती? तर माझी दारू थांबवायची. माझी दारू कशी बंद होईल ह्यासाठी घरची मदत करत होते. आणि मी म्हणायचो, मला ही मदत नको, मला दारू प्यायसाठी पैसे द्या, ही मला मदत करा. मी मरायसाठी पैसे मागत होतो आणि घरचे वाचवायसाठी पैसे घालवत होते. आहे का नाही फरक? मला जर घरच्यांनी त्यावेळेस पैसे दिले असते, आणि दिलते पण, बऱ्याच वेळा दिलते पण मी ते दारू पिऊनच घालवले. घरच्यांनी दारू थांबवायसाठी प्रयत्न चालू. शेवटी घरच्यांनी माझी दारू थांबवायचे प्रयत्न बंद केले. बंद केल्यावर मी 8 महिने घरातलं साहित्य विकून दारू प्यायला लागलो. काय काय विकलं? घरातला सोफा विकला, टिपॉय विकला, कूलर विकला, कॉट 3-4 विकल्या, 2-3 सायकली विकल्या, फॅन विकलं, कपाटं विकली. विकलंय बाबा, मान्य आहे मला. भंगारवाला घरी यायला नको म्हणत होता, म्हणायचा नाही येत तुझ्या घरी. तुझ्या घरच्यांनी जर केस बीस केली तर मी आज जाईन. 4 खोल्याचं मोठंच्या मोठं घर, बरंच सामान, वडिलाचं गवंडी कामाचं सामान, हात्यारं बित्यारं, काय 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 काय, हे असं गजा बिजा ते सगळं पडलेलं घरात. एका रूम मध्ये सगळं, अख्खी रूम खाली केली विकून विकून. काय ठेवलं नाही. तरी घरच्यांनी मला घरातच घेतलं. का? तर आज सुधरल, उद्या सुधरल, काहीतरी होईल, ही घरच्यांना आशाच होती. मी जर ह्याच चोऱ्या बाहेरच्या केल्या असत्या तर मी आज जेलमध्ये असतो. नाहीतर मला माणसांनी मारून टाकलं असतं. घरच्यांनी मदत कशी करायची होती मला? दारू थांबवायसाठी करत होते. दारू मी म्हणायचो नाही नाही, ही नाही, मला इकडं अडचण नाही, इथं पैसे द्यायचे आहेत, मला पैसे द्या. घरच्यांनी दिले, पण मी तिथपर्यंत पोहोचवले का? नाही. मला अख्खं गाव दारुडं म्हणत होतं, अख्खे नातेवाईक दारुडे म्हणत होते, मित्रांनी दारुडं म्हणायला लागली, सासरवाडीतली लोक दारुडा म्हणायला लागली. कोण राहिलं होतं? राहिलं होतं कोण दारुडा म्हणायचं? तर मी राहिलो होतो.
मी म्हणत नव्हतो मी दारोडा आहे. का म्हणत नव्हतो? तर ही सगळी भंगार होती लोक. ही लोक भंगार आहेत, ह्यांचं काय खरं नाही. जी जगवायला मला प्रयत्न करत होती त्यांना मी भंगार म्हणत होतो, आणि जी मला मारायला दारू पाजत होती मित्र, त्यांना मी चांगलं म्हणत होतो. शेवटी मित्रांनी ही साथ सोडलीच होती. माझे बरेच मित्र अजून देशी पेत नाहीत, हातभट्टी पेत नाहीत. मित्र ते तू इथं पी, 10ची नोट 20ची नोट चिटकवायचे, जा बाबा पी, निघून जायचे. लोकांनी रस्तं बदललं, लोक थांबायचं टाळायला लागले. ही सगळं घडत होतं, तरी पण माझं दारूवरच प्रेम होतं. का असं घडत होतं माहित नव्हतं. का, कशासाठी, मी का असा करत होतो काही माहित. अकलूजवरनं पुण्याला आलो, घरच्यांच्या हातापाया पडलो, घरात बसलो 8-10 दिवस. 8-10 दिवसानं घरातनं बाहेर पडलो, फिरायला लागलो, पुण्यात फिरलो आणि मटक्याच्या धंद्यावर कामाला लागलो. मटका लिहायला काम चालू केलं. 500 रुपये पगार, रोज संध्याकाळी पैसे, दारू चालू, फुल फकाट. सकाळी 1 क्वार्टर, दुपारी 1 क्वार्टर, संध्याकाळी 2-2.5 क्वार्टर. संपला दिवस आपला. हे असंच चालू. मटक्याचा धंदा बंद पडला, परत घरच्यांकडनं मारून हाणून पैसे घ्यायचे. घरच्यांनी माझ्याशिवाय जगायची तयारी ठेवली होती, मला सोडूनच दिलं होतं.